कळत नाहीये. ठीक आहे. तर अमाइन्स मध्ये अमाइन्स म्हणजे असे कंपाऊंड असतात की त्यामध्ये काय असतो, नायट्रोजन असतो. द अमाइन्स आर नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय असणार आहे, नायट्रोजन असणार आहे. नायट्रोजन असलेला जो कंपाऊंड असतो त्याला आपण म्हणतो अमाइन्स. कळाला पॉइंट पहिला. तर अमाइन्स आर प्रेझेंट इन नेचर मेनी नॅचरल्स. तर अमाइन्स भरपूर गोष्टीमध्ये असतात. हे बघा, अमाइन्स म्हणजे तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवणार नायट्रोजन. अमाइन्स म्हणजे नायट्रोजन. अमाइन्स कुठे कुठे असतात, तर आपण जे प्रोटीन इंटेक करतो, व्हिटॅमिन्स खातो, आपल्या बॉडीमध्ये भरपूर हार्मोन्स असतात, तर या सर्वांमध्ये काय असतं, नायट्रोजन असतं. प्लांट प्रोडक्ट मध्ये निकोटीन तुम्हाला माहिती चांगलं, कशामध्ये असतं निकोटीन, टोबॅको वगैरे खातात ना लोक, टोबॅको मध्ये काय असतं, नायट्रोजन असतं. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत की आपण अमाइन्सला का स्टडी करतोय. कारण अमाइन्स म्हणजेच काय असतात, त्यांचं रिलेशन प्रोटीन सोबत लागतं, विटॅमिन्स, हार्मोन्स आणि प्लांट्स मध्ये असतं. कळलं. आणि प्रोटीन्स वगैरे तर हा आपला जिव्हाळ्याचा विषय असतो, आपण त्याच्याबद्दल जनरली रेग्युलर डिस्कशन करतच असतो, बरोबर ना. तर अमाइन्स जे असतात त्यांचे टाइप्स पडतात. तर फर्स्ट जो टाइप आहे अमाइनचा तो असतो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. जसं तुम्हाला चॅप्टर शिकवलेलं आहे, कोणतं चॅप्टर, हॅलो अल्केन, त्यामध्ये जसं होतं प्रायमरी अल्केल हॅलाइड, सेकंडरी अल्केल हॅलाइड, टर्शरी अल्केल हॅलाइड, सेम कन्सेप्ट आहे इथे. प्रायमरी अल्केल हॅलाइड, सेकंडरी अल्केल हॅलाइड आणि तसंच प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी काय असतात, अमाइन्स असतात. पुन्हा जे सेकंडरी टर्शरी अमाइन्स असतात ते सिंपल असतात. सिंपल म्हणजे कसं, सिमेट्रिकल असतात किंवा अनसिमेट्रिकल असतात. तर जसं मी इथर मध्ये बोललो होतो, हे बघा हा इथर आहे, हा सिमेट्रिक इथर आहे, कारण याच्या साईडने आर आहे, या साईडने आर आहे. पण असिमेट्रिक इथर कसा असतो, इथे आर डॅश असतो आणि इथे काय असतो, आर असतो. म्हणजे जेव्हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड जेव्हा मॅच होत नाही, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अनसिमेट्रिक इथर किंवा अनसिमेट्रिक अमाइन. ठीक आहे. दोघही साईडला सेम नसेल तर त्याला आपण मिक्स टाईपचा काय असतो, कंपाऊंड म्हणतो. मग अमाइनच्या दोघही साईड मिक्स मॅनेज होत नाहीत, म्हणून त्यांना आपण मिक्स टाईपचं अमाइनचे काय म्हणतो, कॉल करत असतो. ठीक आहे. पुढे एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी बघूच आपण, ते एक्झाम्पल्स मध्ये दिलंय का. आणि लास्ट जे क्लासिफिकेशन असतं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, कोणतं, कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड हा एकतर ॲलिफॅटिक असतो, म्हणजे एक स्ट्रेट चेन वाला कंपाऊंड असतो, किंवा ॲरोमॅटिक असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, रिंग असतं. कळालं. हा ॲरोमॅटिक आहे आणि हा काय आहे, ॲलिफॅटिक आहे. तर अशा प्रकारचे दोन टाईपचे अमाइन असतात. नंतर आधी सांगितलं तुम्हाला सिमेट्रिक म्हणजे कसं, त्याचे दोघही साईड काय असतात, सेम असतात, सेम सेम. किंवा जो सिंपल आहे तो प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन, हे तीन बेसिक क्रायटेरिया असतात अमाइनचे क्लासिफाय करण्याचे. चला एक एक अमाइन एक एक एक्झाम्पल बघू आता. तेव्हा फर्स्ट जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे आहे की प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे काय, तर हा प्रायमरी अमाइन आहे, त्याचा फॉर्म्युला असतो NH2. आता NH2 म्हणजे कसा असतो, तर नेमकं बघा, तुम्हाला एक कंपाऊंड माहिती असेल, त्याचं नाव असतं NH3. त्याला आपण असं लिहितो, हे कुठून आलं, राठोड माहिती ना NH3. हो सर. NH3 माहिती का. NH3 म्हणजे अमोनिया असतो. या NH3 मधलं जेव्हा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला जातो, कशाने, कोणत्याही आर ग्रुपने. आर ग्रुप म्हणजे काय असतो, तुम्ही इथे C2H5 घेऊ शकता, मिथाइल ग्रुप घेऊ शकता, मग लास्टला काय तयार होतं, आउटपुट काय निघलं, NH2, आणि हा जो आहे C2H5 असं लिहू शकतो ना, मी लिहू शकतो की नाही. हॅलो, पुन्हा रिपीट करतो. हे बघा, चॅप्टर मध्ये शिकायचं आपल्याला की हा NHH हा अमोनिया आहे, यातला एक हायड्रोजन ऍटम आपण रिप्लेस करून तिथे काय बसवणार आहोत, हा NR बसवणार आहोत. काय बसवणार आहोत, R. हा R काही असू शकतो, हा R असेल, CH3 असेल, हा C2H5 असेल, हा मिथाइल ग्रुप आहे, हा इथाइल आहे, तर काही असू शकतो.
तर जेव्हा अमोनियामध्ये एक आर ग्रुप जेव्हा एक हायड्रोजनला रिप्लेस करतो तेव्हा त्याला आपण त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला काय लिहावा लागतो NH2 आणि हा काय असतो R. तर हा फॉर्म्युला तयार होतो, याला म्हणतो आपण प्रायमरी अमाइन, ज्यामध्ये सिंगल आर असतो. काय असतो? सिंगल आर असतो. आता इथे तुम्हाला किती आर दिसतात बघा, एक आर दिसतो, याला इथाइल म्हणतात. सेकंडरी अमाइन मध्ये काय होणार आहे, दोन आर येणार आहे बघा. हा मिथाइल हा R1 आहे आणि हा मिथाइल हा R2 आहे, म्हणून हा सेकंडरी अमाइन झाला. टर्शियरी अमाइन मध्ये हा मिथाइल R1, हा मिथाइल R2 आणि हा मिथाइल R3, याला म्हणायचं टर्शियरी अमाइन. कळालं? म्हणजेच ह्या नायट्रोजनचे तिघही हायड्रोजन आता काय झालेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत. ठीक आहे, आणि त्याला म्हणायचं आपण टर्शरी अमाइन. त्याचं नेमिंग नाव कसं येतं, सिंपल आहे. हे किती ग्रुप आहेत, 3. ठीक आहे, तर टर्शरी आपण ट्राय लिहितो काय 3, आणि मिथाइल म्हणजे काय CH3 म्हणून मिथाइल, त्याचं नाव असतं ट्राय मिथाइल अमाइन. अरे माझा आवाज रिपीट येतोय का? कोण गॅप झाला इथं? आता लोक कुठे गेलेत? दोनच लोक आहे. वा, कारवा राज. काय करायचं मग, दोन लोक आहेत कंटिन्यू करायचं, कंटिन्यू करून टाकू आपण, काय प्रश्न नाही, रेकॉर्डिंग टाकून द्या. तर हे बघा, टर्शरी अमाइन मध्ये काय, तर इथे 3 हायड्रोजन रिप्लेस झालेत, आणि 3 हायड्रोजन रिप्लेस झाल्यामुळे मग आपण फॉर्म्युला काय लिहिणार, N इथे R, इथे R आणि इथे R, याला म्हणायचं टर्शरी अमाइन. हा जो आहे तो कोणता अमाइन आहे, सॉरी, हा कोणता अमाइन आहे, हा आहे सेकंडरी अमाइन. आणि जो तिसरा अमाइन आहे तो कोणता आहे, हा प्रायमरी अमाइन आहे. प्रायमरी अमाइन म्हणजे सिंगल आर ग्रुप, सेकंडरी अमाइन म्हणजे डबल आर ग्रुप, टर्शियरी अमाइन म्हणजे ट्रिपल आर ग्रुप. कळलं? सिंपल आहे. तर अशा प्रकारे फॉर्म्युला असतो अमाइन. ओके, डायरेक्टली आयुपॅक नेमच आहे. चलो, तर आयुपॅक नेमिंग कसं करणार आपण, फर्स्ट कंपाऊंड बघू. हा फर्स्ट कंपाऊंड आहे, त्याला तुम्ही असं लिहिणार CH3NHH, म्हणजे कोणत्या टाईपचा अमाइन आहे, प्रायमरी आहे ना, प्रायमरी सिंगल आर ग्रुप आहे, तर प्रायमरी टाईपचा अमाइन आहे. पुन्हा कोणत्या टाईपचा अमाइन आहे, सेकंड ॲलिफॅटिक आहे, स्ट्रेट आहे म्हणून ॲलिफॅटिक आहे, रिंग नाहीये. तर इथेच तुम्ही दोन क्लासिफिकेशन केलेले आहेत, प्रायमरी आणि ॲलिफॅटिक, अशा प्रकारचा हा अमाइन आहे. नेमिंग करताना काय करायचं असतं, तर यामध्ये तुम्हाला शोधायचं. आता मिथेनामाइन म्हणजे काय, तर इथे एकच आर ग्रुप दिसतोय तुम्हाला, आणि हा अमाइन आहे, याचं नाव आहे मिथेनामाइन. याचं काय नाव आहे, मिथेनामाइन. यात कार्बनचं काउंट, आपलं फर्स्ट स्टेप काय असते आयुपॅक मध्ये, आपण फर्स्ट स्टेप करतो की सिलेक्ट द चेन. तर चेन सिलेक्ट करण्याची गरजच नाहीये, सिंगल कार्बन आहे. तर कोण असणार इथे, मिथ, आणि बाकीचं कोण असणार आहे, NH म्हणजे काय, अमाइन, याचं नाव आहे मिथेनामाइन. ठीक आहे, सिंपल आहे एकदम. चला सेकंड नंबरचा घ्या. कार्बन किती आहेत बघा, 3, म्हणजे प्रोप. आता तुम्ही म्हणणार प्रोप म्हणणार आणि तिथे प्रोप आणि अमाइन लिहिणार. अमाइन का, तर तिथे NH आहे, हा अमाइन आहे. आणि हे बघा, हा NH पासून नंबरिंग सुरू करणार आपण, 1 2 3, आपल्या चेनला नंबरिंग द्यायची. तर NH हा फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे म्हणून आपण जो नंबर देणार, तर आपली नंबरिंग अशा प्रकारे जाणार. आणि फर्स्ट नंबरला कोण अटॅच आहे, NH2 आहे. ठीक आहे,
म्हणून आपल्याला NH2 म्हणजे अमाइन, तर आपण इथे लिहिणार फर्स्ट नंबरला अमाइन ग्रुप काय आहे, अटॅच आहे. कळलं? समजताय? हे बघा, हा CH3, CH2, CH2 आणि NH2. यामध्ये आधी चेन सिलेक्ट करा, त्याला फंक्शनल ग्रुप अटॅच असला पाहिजे, तर आपल्याला इथे अटॅचमेंट मिळालेला आहे. फंक्शनल ग्रुपच्या साइडने पहिले तर चेन सिलेक्ट केलं, सेकंड चेनला नंबरिंग करा. नंबरिंग कोणत्या साइडने करायची असते, जिथून फंक्शनल ग्रुप असतो, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग फर्स्ट नंबरला कोण अटॅच आहे, अमाइन ग्रुप अटॅच आहे, आणि आपल्या पॅरेंटचं नाव काय आहे, प्रोब, तर लिहायचं प्रोब. एक नंबरला कोण आहे, अमाइन आहे, तर लिहायचं अमाइन. आणि आपण फुल फॉर्म लिहित नाही, म्हणून इथे काय लिहायचं असतं, प्रोपॅन. आपण प्रोपेन पूर्ण लिहित नाही, इवडून टाकतो, कारण इथे असतं बघा, इथे ई का उडवला जातो, कारण समोर जो असतो तो ए काय असतो, एक व्हॉवेल असतो, म्हणून तिथे ई घेतला जात नाही, म्हणून प्रोपेन पूर्ण लिहित नाही आपण, प्रोपॅन आणि इवडवतो आणि डायरेक्ट फक्त इवडून टाकायचं. ठीक आहे, पुढचा पॉइंट. आता बघा इथे बघा काय ते, चेन सिलेक्ट करा, कोण आहे पॅरेंट, कोण आहे आपला 1 2 3, प्रोप ई उडवलाय, कारण इथे ए आहे, ए हा व्हॉवेल असतो, म्हणून ई लिहित नाही आपण, इंग्लिश साठी लिहित नाही. मग तिथे प्रोपॅन लिहा, कारण आपली चेन काय आहे, प्रोपॅन आहे, तर लिहा प्रोपॅन. नंबरिंग कुठूनही करा, हा सेकंड नंबरलाच आहे, इथूनही केलं तर सेकंड नंबरला आहे, लेफ्ट नाही केलं, राईट नाही केलं तर सेकंड नंबर म्हणजे 2, आणि NH ला काय म्हणतो आपण, अमाइन. ठीक आहे, सिंपल. पुढचं बघा, ही बघा चेन, इथे अमाइन ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे, इथे अमाइन ग्रुप अटॅच आहे बघा, 2 अमाइन ग्रुप अटॅच आहे. तर चेन सिलेक्ट करा आधी कार्बनची, तर 2 कार्बन दिसत आहेत, म्हणजे इथे. ठीक आहे, आता हा ई का आला, तर दिसतंय तुम्हाला डाय लावायचा आहे, म्हणून आपल्याला ई आला तिथे. तर इथेन लिहायचं, नंबरिंग कुठूनही करा, सेमच आहे. 1 आणि 2 ला काय, कोणता ग्रुप आहे, अमाइन ग्रुप अटॅच आहे, म्हणून लिहा 1 आणि 2 ला डाय म्हणजे काय, 2 अमाइन ग्रुप अटॅच आहे. कळलं? समजत आहे? राज, कळलं का राज, की नाही, प्रश्न आहे? राठोड, हो सर, समजलं. ठीक आहे, हे बघा, आता ही कंपाऊंड घ्या, इथे पुन्हा कार्बनची चेन सिलेक्ट करा, किती कार्बन आहे, 3, म्हणजे कोण आहे, प्रोप. आता प्रोपेन लिहू शकत नाही का, कारण डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड साठी काय लिहावं लागतं, EN लिहावं लागतं. हा प्रोपीन आहे, तर प्रोपीन मध्ये ही त्याची पोझिशन लिहावं लागतं. तर पोझिशन कोणाला द्यायचं असतं, फंक्शन ग्रुपला. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे लिहिणार बघा, हा CH2 डबल बॉन्ड CH, CH2 NH2, हा फंक्शनल ग्रुप आहे, ही आपली चेन आहे. आणि फंक्शनल ग्रुपच्या साइडनं आपल्याला काय लिहावं लागतं, नंबरिंग लिहावं लागतं. डबल बॉन्डला प्रायोरिटी नसते, फंक्शनल ग्रुपला आधी प्रायोरिटी द्यायची असते. ठीक आहे, मग याचा पॅरेंट कोण होणार, पॅरेंट बघा कोण आहे, हा पॅरेंट प्रोप आहे. त्यामध्ये डबल बॉन्ड किती नंबरला आहे, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, म्हणून 2En, हा प्रोप 2En आहे. आणि त्यानंतर 1 नंबरला काय आहे, अमाइन आहे. कळालं? याचं नाव काय, प्रोप 2En1 अमाइन. सोपं आहे का? समजताय की डबल सांगू? समजलं सर. पुढचं कंपाऊंड आपण आतापर्यंत इथे कोणते बघितले, ॲलिफॅटिक. आता हे कोणते आहेत, ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक मध्ये रिंग तर तुम्हाला दिसणारच आहे. मग ॲरोमॅटिक मध्ये हा जो कंपाऊंड आहे, याला जनरली आपण ॲनिलीन म्हणतो. केमिस्ट्री मध्ये भरपूर फेमस आहे. जेव्हा बेन्झीन रिंगला कोण अटॅच असतो, NH2 असतो, त्याला आपण ॲनिलीन म्हणतो.
किंवा और मध्ये त्याला आपण काय म्हणतो, चेन सिलेक्ट करा. ही चेन आहे आपली. चेन कोण आहे? बेन्झीन आहे. चेनला बेन्झीन म्हणतो ना आपण. तर लिहून टाका बेन्झीन आणि त्याला 1 नंबरला अमाइन आहे, लिहून टाका 1 अमाइन. तुम्हाला माहिती आहे 1 लिहत नाही म्हणून आपण बेन्झीन अमाइन डायरेक्टली लिहून टाकतो. आता इथे तोच पॉइंट आहे. जी चुकी काय झाली आहे, मी ते ई लिहिला ना. ई का लिहायचं नाही? कारण समोर ए आहे. कधीच ई आणि ए व्हॉवेल्स पुन्हा पुन्हा येत नाहीत. जर इथे ए आला तर ई ला काय करून टाकायचं? उडवून टाकायचं. व्हॉवेलच्या समोर व्हॉवेल घ्यायचा नसतो म्हणून ई लिहत नाही. चला याला काय म्हणणार? चेन सिलेक्ट करा. हा कंपाऊंड आपण बघितला आहे बघा, आठवा पॉलिमर मध्ये आपण हा कंपाऊंड बघितला आहे. NH2 NH2 आणि H2CH26. तिथे मी नाव सांगितलं होतं याचं हेक्झेन, कारण ही चेन जी आहे आपली ते काय आहे? हेक्झेन आहे तो. तर हेक्झेन घ्या. हेक्झेनला नंबरिंग इथून स्टार्ट करा. 1 ला इथून स्टार्ट करा. 1 ला कोण आहे? अमाइन आहे. तर 6 ला कोण आहे? अमाइन आहे. म्हणून लिहा हेक्झेन 1,6 डायअमाइन. ठीक आहे. किंवा तुम्हाला समजत नसेल तर तो असा लिहा, असा असणार. कळलं? हॅलो. हो सर. सॉरी 1,6 आहे ना. सॉरी चुकला एका ठिकाणी. 1,6 आहे तो 1,6 आहे. इथून आपण घेणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा. याला बघा पॅरेंट चेक करा कोण आहे. पॅरेंट कोण आहे? बेन्झीन आहे. पण बेन्झीन पेक्षा तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे की ह्या कंपाऊंडला काय म्हणतात. बघा हा कंपाऊंड कोण आहे? ऍनिलीन आहे. दिसतोय? म्हणजे हा कंपाऊंड कोणता आहे? ऍनिलीन आहे. ऍनिलीन आहे. हा 1 नंबर 2 हे बघा हा 1 2 3 आणि 4 नंबर वरती मिथाइल ग्रुप आहे. मग तुम्ही डायरेक्टली लिहिणार ऍनिलीन हा आपला पॅरेंट आहे आणि 4 नंबर वरती मिथाइल ग्रुप अटॅच आहे. संपलं. पुढचा हा कोण आहे? हेक्झेन आहे. चेन कोणती आहे? हेक्झेन. कोणता हेक्झेन आहे? सायक्लोहेक्झेन आहे. कोणता हेक्झेन आहे? सायक्लो चेन आहे. तर सायक्लोहेक्झेन लिहा आणि त्याला अमाइन अटॅच करून टाका. पुढचा कंपाऊंड हे बघा हा कंपाऊंड. आता याच्यामध्ये बघा हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे आणि तो पॅरेंट चेन कोणती ते घ्यावं लागेल आधी. आता पॅरेंट चेन मध्ये बघा जशा प्रकारे हा ग्रुप अटॅच असतो, इथे एक ग्रुप मिथाइल ग्रुप आहे आणि इथे एक एरोमॅटिक रिंग आहे. ही एरोमॅटिक रिंग आहे. मग प्रश्न असा असतो की कोणाला प्रायोरिटी द्यायची आणि कशी प्रायोरिटी द्यायची. तर जो ग्रुप आहे हा जो मिथेन ग्रुप आहे याला आपण चेन म्हणणार. ठीक आहे. हा मिथेन ग्रुप आहे, ही चेन आहे. तर तुम्ही CH2 ला मिथेन बनवणार. ही जी रिंग आहे त्याला आपण फिनाइल म्हणतो. त्याला फिनाइल आपण 1 नंबरला अटॅच करणार आणि हा NH तर अमाइन आहेच. त्याचं नाव आहे फिनिल मिथेनामाइन. थोडस नाव कॉम्प्लिकेट होऊ शकतं. तुम्ही पॅरेंट चेन इथे फिनिल घेणार, मिथेन आणि अमाइन असं याला घेतलं नाही. याला अशा प्रकारे लर्न केला तर मिथिलला फिनाइल रिंग अटॅच आहे आणि त्याला कोण अटॅच आहे? अमाइन ग्रुप अटॅच आहे. तर मिथेनला अमाइन ग्रुप अटॅच आहे आणि फिनाइल रिंग अटॅच आहे. 1 नंबर 1 नंबर आणि 1 ला काही आपण बघत नाही म्हणून त्याचं नाव होतं फिनिल मिथेनामाइन. थोडंसं ट्रिकी आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा बघा कंपाऊंड थोडासा अजून ट्रिकी वाटतोय. हा कोण आहे?
आता सांगितलं हा ऍनिलिन आहे बघा, तोच आहे ऍनिलिन आहे, तर ऍनिलिन लिहून टाका आणि 4 1 2 हा 1 2 आणि 4 नंबरवरती कोण अटॅच आहे, ब्रोमो अटॅच आहे, कळतंय का? 1 2 3 4 दिसलं का? तर 4 नंबरवरती ब्रोमो अटॅच आहे, मग जसं तुम्ही इथे 4 नंबरवरती मिथिलिन ऍनिलिन लिहिलं होतं तसंच 4 ब्रोमो ऍनिलिन तुम्ही डायरेक्टली याला नॉमेनक्लेचर लिहू शकता. चला विचारा, काही प्रश्न आहे का इथे? राठोड? नाही सर. नेक्स्ट. आता बघा हे सर्व प्रायमरी अमाइन होते. प्रायमरी अमाइन म्हणजे काय, तुम्ही सर्वांमध्ये बघितलं असेल, यांना प्रायमरी अमाइन का म्हटलं जातं, तर सर्वांमध्ये बघा NH2 होता, NH2 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 NH2. NH2 म्हणजे काय असतो, तर तो असा असतो NH आणि H, आणि इथे काहीतरी चेंजेस होत असतो इथे, म्हणून याला प्रायमरी अमाइन म्हणतात. हा ग्रुप कधीही चेंज होत नसतो. आता आपण थोडं सेकंडरी अमाइन बघणार आहोत. सेकंडरी अमाइन कसं ओळखायचा, तर सेकंडरी अमाइन मध्ये काय असतो, NH असतो, NH 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 NH, म्हणजे असा N आणि H. इथे काहीतरी वेगळं असू शकतं, इथे काहीतरी वेगळं असू शकतं, ठीक आहे. मग याला नॉमेनक्लेचर कसं करायचं हे बघा. आता याच्यामध्ये नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावं लागते. आता बघा याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे बघा, हा NH ग्रुप आहे, याच्यामध्ये मोठी चेन कोणती, ही मोठी चेन आहे. NHच्या कोणत्या साईडची चेन मोठी आहे, लेफ्ट हँड साईडची, तर तिला पॅरेंट चेन, मोठी चेन म्हणजे पॅरेंट चेन. मग त्या मोठ्या चेनचं नाव काय आहे, या चेनला काय म्हणतात, इथेन. काय म्हणतात, इथेन, ठीक आहे, इथेन. आणि त्याला कोण अटॅच आहे, त्याला कोण अटॅच आहे, अमाइन, NH, तर अमाइन. आणि सांगितलं मी जिथे ए आला तिथे ई घ्यायचा नसतो, तर इथेनामाइन ते नाव झालं. आणि इथेनामाइनला आता तिथे नंबरिंग तुम्ही जेव्हा करणार, तिथे कार्बन तर इथे ना, हा कार्बन 1 कार्बन 2, आणि 1 ला CH3 अटॅच आहे का, ऑब्विसली नाही. तो कोणाला अटॅच आहे, N ला अटॅच आहे. कोणाला, N ला. म्हणून तिथे लिहावं लागतं N मिथाइल इथेनामाइन. रिपीट करू पुन्हा बघा, हा CH3 CH2 NH CH3. सिलेक्ट करा मोठी चेन कोणती आहे, ही तर चेन मोठी होऊ शकत नाही, ही मोठी चेन आहे. पॅरेंट कोण झाला, इथ, ठीक आहे, इथेन, कारण सिंगल बॉन्ड आहे म्हणून इथेन. इथेन मधला ई का उडवायचा आहे, कारण पुढे अमाइन लिहायचं आहे. ई आणि ए सोबत लिहायचा नसतो, ई उडवून टाकायचा. मग आपला पॅरेंट झाला एवढा कंप्लीट झाला, पण तो हा तर कंप्लीट नाही झाला. आणि तुम्हाला नंबरिंग जर तुम्ही हा फंक्शनल ग्रुप आहे, याच्या साईडनं नंबरिंग करावं लागतं 1 आणि 2. आता मला सांगा मिथाइल ग्रुप 1 ला अटॅच आहे का 2 ला अटॅच आहे, कोणाला अटॅच नाहीये. मग तो कोणाला अटॅच आहे, तर तो N ला अटॅच आहे, म्हणून तिथे लिहायचं N. आणि या फंक्शनल ग्रुपचं नाव काय, मिथाइल, आणि आपल्या पॅरेंटचं नाव इथेनामाइन, N मिथाइल इथेनामाइन. कळालं का राठोड? यस. चला याच्यामध्ये कसं लिहिणार, याच्यामध्ये कोणी घ्या पॅरेंट चेन, ही घ्या का ही घ्या, सेमच आहे. मग काय लिहिणार तुम्ही, एकाचं नाव मिथेनामाइन करणार आणि मिथिल N मिथाइल मिथेनामाइन. प्रॅक्टिस करा. चला हा कंपाऊंड काय होऊ शकतो बघा इथे, तर यामध्ये तुम्ही बघा हा कंपाऊंड तुम्हाला ऑलरेडी शिकवला आहे. याला ऍनिलिन म्हणतात. याला काय म्हणतात, ऍनिलिन. या ऍनिलिनला कोण अटॅच आहे, मिथाइल ग्रुप N ला अटॅच आहे. मग लिहायचं N मिथाइल ऍनिलिन, ऍनिलिन. कळलं का? सोपं एकदम. ऍनिलिन आहे ना हा,
हे बघा हा ऍनिलीन आहे आणि हा मिथाइल ग्रुप एन ला अटॅच आहे, मग एन मिथाइल आणि हा ऍनिलीन. चलो पुढचा पॉइंट याला बघा. NH आहे म्हणजे सेकंडरी अमाइन आहे. इथे कोण आहे C2H5 म्हणजे कोण आहे बेन्झीन रिंग अटॅच आहे. बेन्झीन रिंग का म्हणत नाही, जेव्हा बेन्झीन रिंग मधनं एक हायड्रोजन काढला जातो त्याला फिनाइल रिंग म्हणतात. काय म्हणतात? फिनाइल. तर एक बेन्झीन एक पॅरेंट जो आहे तो बेन्झीन घेऊ आणि दुसरा काय घेऊ फिनाइल रिंग घेऊ. हे बघा अशा प्रकारे होईल. यामध्ये एकाला पॅरेंट मानावं लागेल. कोणाला पॅरेंट मानायचं? याला मानू. तर पॅरेंट C2H5 म्हणजे कोण? बेन्झीन घ्या आणि NH म्हणजे काय? अमाइन. इवडून टाका. इथपर्यंत कंप्लीट झालं. आता दुसरा बेन्झीन ग्रुप N ला अटॅच आहे. जेव्हा दुसरा बेन्झीन ग्रुप N ला अटॅचमेंट म्हणून जेव्हा आपण वापरतो ना बेन्झीनला, तेव्हा त्याला बेन्झीन म्हणत नसतात, त्याला फिनाइल म्हणत असतात. काय म्हणतात? फिनाइल. तर N फिनाइल बेन्झिनामाइन. बघा याला एक कसं लिहू शकता तुम्ही. हा कोण? आता मला सांगा हा पॅरेंट मोठा आहे का हा पॅरेंट मोठा आहे? हा. ठीक आहे, तर लिहून घ्या बेन्झीन आणि हा NH म्हणजे कोण? अमाइन. इवडून टाका आणि त्या मिथाइल कोणाला अटॅच आहे? N ला, तर लिहून टाका N मिथाइल बेन्झिनामाइन. संपलं. किंवा तुम्ही दुसरं नाव कसं लिहू शकता? हा ऍनिलीन आहे हा पूर्ण, लिहून टाका N मिथाइल ऍनिलीन. कोणतंही नाव तुम्ही लिहू शकता. कळतंय? इथे कन्फ्युजन तुम्हाला होणार आहे बघा. हे इथे यासाठी कन्फ्युजन होत आहे की जेव्हा आपण पॅरेंट म्हणून जेव्हा कन्सिडर करतो ना तर त्याला बेन्झीन लिहितो आणि जेव्हा त्याला अटॅचमेंट म्हणून लिहितो, अटॅचमेंट, तेव्हा त्याला फिनाइल म्हणून लिहितो. लक्षात ठेवायचं. बेन्झीनला जेव्हा तुम्ही अटॅचमेंट म्हणून कुठेतरी कन्सिडर करताय तेव्हा त्याला फिनाइल म्हणून घ्या आणि जेव्हा त्याला पॅरेंट म्हणून कन्सिडर करताय तेव्हा तुम्हाला तो बेन्झीन म्हणूनच घ्यावा लागणार. चलो आता हे टर्शरी अमाइन कसं ओळखणार? राठोड फक्त एकटा हे नसेल. प्रायमरी सांगितलं तुम्हाला NH2 असतो, सेकंडरी काय सांगितलं NH असतो, तर टर्शरी काय असणार? फक्त N. हे बघा नाव कसं द्यायचं? सेम तसंच. मोठा कोण आहे? कोणीतरी एक घ्या मिथेन आणि हा N म्हणजे काय? मिथेनामाइन. लिहून टाका. एवढं नाव दिलं आपण. आता ह्या CH3 N ला अटॅच आहे, हा CH3 N ला अटॅच आहे, मग दोघांची पोझिशन काय? NN. दोन आहे म्हणून डाय आणि मिथाइल आहे म्हणून मिथाइल. NN डाय मिथाइल मिथेनामाइन. समजलं का? याला बघा, यात कोणाला सिलेक्ट करणार पॅरेंट म्हणून? हा मोठा आहे, हा तो छोटा आहे. मग याचं नाव काय होईल? N आणि C2H5 चं इथेनामाइन. इथेनामाइन तयार होऊन जाईल ना. C2H5 N ला आपण म्हणणार इथेनामाइन आणि त्याला N ला इथे CH3 आहे, इथे CH3 आहे म्हणून N N आणि हा डाय मिथाइल. संपलं. कळलं का? राठोड करताय? हो सर. या आता बघा याला बघा, हा छोटा आहे, हा C3H7 आहे आणि हा C2H. हा मोठा आहे ना आता C3 वाला. मग C3 कोण असतो? प्रोपेन असतो. तर याला म्हणा प्रोपॅनामाइन. हा झाला प्रोपॅनामाइन. ठीक आहे. आणि याला CH3 N ला अटॅच आहे, C2H5 N ला अटॅच आहे. मग लिहायचं N इथाइल हा खालचा आणि हा कोण आहे? N मिथाइल. आणि आपला तर याला माहिती प्रोपॅनामाइन म्हणतो आपण. सिंपल.
कळालं? नाही कळालं? हे बघा, हा CH3 आहे, हा N आहे, हा C3H7 आहे, हा C2H5 आहे, हा मोठा आहे ना, मग ही चेन सिलेक्ट करायची. याला काय नाव द्यायचं? प्रोपॅनामाइन. आणि हा इथाइल ग्रुप N ला अटॅच आहे, हा मिथाइल ग्रुप N ला अटॅच आहे, म्हणून अल्फाबेटिक नुसार इथाइल आधी येतो, तर N इथाइल कॉमा हा N मिथाइल प्रोपॅनामाइन. कळलं का? पुढचं याला बघा, हा पॅरेंट बनू शकत नाही, हा पॅरेंट बनू शकत नाही. पॅरेंट कोण बनणार? हा बनू शकतो ना, पॅरेंट मोठा आहे ना. ठीक आहे, मग पॅरेंट असं बनणार तुमचा. कसं बनणार? याचं नाव काय असणार? प्रोपॅनामाइन. पण हे का चुकीचं असणार आहे? कारण याच्यामध्ये नंबरिंग होऊ शकतं 1 2 3, तर 2 नंबरला अमाइन ग्रुप अटॅच आहे, N अटॅच आहे. इथे लिहू. हे बघा, आता याच्यामध्ये विचार करा, हा छोटा आहे, हाही छोटा आहे, हा मोठा आहे ना, ही आपली चेन तयार होईल, एक मोठी होईल की नाही राठोड? हो सर. त्या चेनला सिलेक्ट करा, फंक्शनल ग्रुप अटॅच आहे का? यस. मग नंबरिंग करावं लागेल ना चेनला. मग अमाइन ग्रुप किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. मग ह्या ब्रॅकेटचं नाव काय असतं? प्रोपेन. आणि 2 नंबरला कोण असतं? अमाइन. हा ए आहे म्हणून E ला ओढून टाकायचं. ह्या पूर्ण ब्रॅकेटचं काय नाव झालं तर एवढ्या? प्रोपेन टू अमाइन. पण एवढं नाही येते, हा मिथाइल ग्रुप N ला अटॅच आहे, हा मिथाइल ग्रुप N ला अटॅच आहे. सॉरी, मिथाइल नाही, इथे हा C2H5 आहे, हा इथाइल आहे आणि हा मिथाइल आहे. मग लिहावं लागेल, याच्या आधी लिहा N इथाइल कॉमा N मिथाइल प्रोपॅनामाइन. गेलं डोक्यात की नाही? हो सर. ठीक आहे, पुढचा पॉइंट. चला लास्ट पॉइंट आता. हा N आहे म्हणजे टर्शरी अमाइन आहे. माहिती तुम्हाला, रिंग हे तर छोटे आहे, हाच मोठा आहे. मोठा रिंग असेल तर आपण त्याला बेन्झीन म्हणतो, आणि N आहे म्हणून अमाइन, तर बेन्झीन अमाइन तर ऑलरेडी तुम्हाला दिसतो आहे. ठीक आहे, तिरप तिरप का जात हे? ओके, चला. तर हा झाला तुमचा बेन्झीन आणि N म्हणजे अमाइन, आणि त्याला CH3 आणि CH3 अटॅच आहे, तर NN डाय मिथाइल बेन्झीन अमाइन. सोपं आहे. सोपं आहे. तर अशा प्रकारे आपलं क्लासिक आयुपॅक नेम झालेला आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, सर येत नाही, किंवा तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि प्रश्न संपवा. चला प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. कुणाच प्रश्न नाही? मृदुला? नाही सर. मृदुला रिप्लाय हवा मला. सर ते मला 2. हा प्रश्न. हो सर. हा कुठे? सर मी अर्ध्या ह्याच्यात जॉईन झाले. ठीक आहे, अर्ध्याचे जॉईन झाले. व्हिडिओ बघायचा, मला पुढच्या लेक्चरला प्रश्न विचारायचा.
आहे. हो सर. असतं ना, सर्वात सोपं रिॲक्शनच असतं. ठीक आहे, हे थोडस जरा मॅनेजमेंट होऊ द्या. चलो, तर आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अमोनिया फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड म्हणजे माहिती आहे तुम्हाला कोण असतो? RX म्हणजे कोण? HCl, HBr असं असतं का अल्किल हलाइड? नाही. हे कोण आहेत? हॅलो. अल्किल हलाइड कसे असतात? बरोबर कराच. राठोड, अल्किल हलाइड कसे असतात? हा फॉर्म्युला असतो ना, R म्हणजे कोणता? CH3. हलाइड म्हणजे कोणता? Cl. यांना अल्किल हलाइड म्हणतो आपण. क्लोरोमिथेन, क्लोरोइथेन हे सगळे अल्किल हलाइड असतात. तर ह्या अल्किल हलाइड पासून आपल्याला काय बनवायचं आहे? आपल्याला बनवायचं आहे अमाइन. काय बनवायचं आहे? मग आता तुम्हाला दिसतंय की हा कोण आहे? अल्किल हलाइड. त्याला आपण RX लिहिलाय आणि आपल्याला बनायचं आहे अमाइन. अमाइनचा फॉर्म्युला तुम्हाला दिसतो आहे NH2 आणि इथे R आहे. मग NH2 मध्ये काय टाकायचं आहे? R टाकायचं आहे. ठीक आहे. मग आधी NH2 तर पाहिजे ना आपल्याकडे. NH2 मग NH2 कुठून घेणार? तर तो भेटणार तुम्हाला अमोनिया पासून. मग अमोनिया घ्यायचा. अमोनिया मध्ये काय करायचं? हा तुम्हाला असा कंपाऊंड हवा आहे, तो दिसतो कसं बघा? NHHR. याला आपण प्रायमरी अमाइन म्हणतो. मग असं स्ट्रक्चर बनवण्यासाठी लॉजिकली काय लागेल तुम्हाला? असा एक कंपाऊंड तुम्हाला माहिती असायला पाहिजे की असा असतो, याला अमोनिया म्हणतात. आणि ह्या अमोनियामध्ये आपला R हवा आहे. R कुठून मिळणार? RX पासून. मग हा R इथे अटॅच करायचा, हा H X ला द्यायचा, प्रश्न संपला. काय तयार होणार? RNHH हा आपला प्रायमरी अमाइन तयार. आणि हा HX. HX म्हणजे कोण? तो HCl असू शकतो, तो HBr असू शकतो, तो HI असू शकतो. फेमस आहे ना HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. कळलं का? तर सिंपल रिएक्शन एकदम. मला नाही वाटत की रिएक्शन में जास्त काही मोठी गोष्ट आहे. ह्या रिएक्शन मध्ये इथला जो R आहे तो ह्या अमोनिया मध्ये पाठवा. अमोनियातला हायड्रोजन बाहेर काढा आणि हा हायड्रोजन आणि X मिक्स करा आणि इथे काय होईल? HCl. ओके. मोस्टली सीईटी मध्ये तुम्हाला विचारलं जातं की ही जी रिएक्शन होणार आहे या रिएक्शन मध्ये सर्वात फास्ट रिएक्शन कोण करणार? ठीक आहे. या रिएक्शन मध्ये इथे RCl करणार, RBr करणार का RI करणार? तर मागे सांगितलं मी R आणि I ची साईज काय असते? मोठी असते. आणि यातला बॉन्ड काय असतो? मग या बॉन्ड मधची लेंथ काय असते? जास्त असते. ज्या बॉन्डची लेंथ जास्त त्या बॉन्डचा काय होतो? वीकनेस काय असतो? जास्त. हा बॉन्ड काय असतो? वीक असतो. जो वीक बॉन्ड असतो तो लगेच आपला R काय करतो? NaCl ला देऊन टाकतो. म्हणून RCl पेक्षा RI हा काय असतो? फास्ट रिएक्शन करतो. काही डाऊट आहे कोणाला? डाऊट आहे? नाही. ओके, एकदम सोपी रिएक्शन आहे. सेकंड रिएक्शन, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड्स. आता पॉइंट आहे की नायट्रो कंपाउंड्स नेमके काय असतात?
ठीक आहे. आता नायट्रो कंपाऊंड म्हणजे कसे, तर हे बघा, हा एक नायट्रो कंपाऊंड आहे RNO2. कोणता आहे? RNO2. आता नायट्रो ग्रुप माहिती का तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये? जो नायट्रो ग्रुप असतो त्याला म्हणतात NO2. याला काय म्हणतो आपण? नायट्रो ग्रुप. ज्याला नायट्रो ग्रुप अटॅच असतो त्याला म्हणतो आपण नायट्रो कंपाऊंड. हा अल्किल नायट्रो ग्रुप आहे. कळलं? समजतोय? नायट्रो ग्रुप म्हणजे कोण? NO2 अटॅच असलेला कंपाऊंड. मग आता सिंपल विचार करा की आता हा नायट्रो कंपाऊंड इथे आहे. एक मिनिट, आपण चला जरा. आता हा नायट्रो कंपाऊंड आहे आणि आपल्याला असं पाहिजे आहे. ठीक आहे. ह्या एनच्या ह्या ऑक्सिजन ऐवजी आपल्याला काय पाहिजे आहे? हायड्रोजन पाहिजे. 2 हायड्रोजन इथे अटॅच असलेले पाहिजे. मग काय करावं लागेल? सिंपल आहे. जर माझ्याकडे असा एक कंपाऊंड आहे आणि त्याचा जर मला असा कंपाऊंड बनवायचा आहे तर मला ह्या ऑक्सिजनला उडवून तिथे 2 हायड्रोजन बसवायचे आहे. आणि जेव्हा आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणतो त्याला आपण रिडक्शन प्रोसेस म्हणतो की नाही राठोड? हो सर. यस. म्हणजे ही प्रोसेस कोणती आहे? रिडक्शन प्रोसेस आहे. आणि रिडक्शन प्रोसेस होण्यासाठी तुम्ही केमिस्ट्रीत कुठेही शिका, काय लागतो? कोणीतरी काय लागतो? कॅटलिस्ट लागतो. आणि कॅटलिस्ट हा केमिस्ट्रीमध्ये एकच असतो. त्याचं नाव काय असतं? निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. शिकवलंय ना? शिकवलंय की नाही? निकेल असतो, प्लॅटिनम असतो, पॅलेडियम असतो किंवा SnScl असतो. हे सर्व कॅटलिस्ट आहेत. पण आपण टार्गेट कोणते ठेवायचे? निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. हे मोस्टली यूज होतात. आणि हाही मोस्टली तुम्हाला पुढे बघायला मिळेल. लिथियम, ॲल्युमिनियम, हायड्रोजन तर कॉस्टली असतो पण जास्त यूज नाही होत. ठीक आहे. तुमच्या बुक मध्ये कोणता दिला? SnScl ना, तो घेऊन टाका. पण तुम्ही इथे निकेल लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. चला, या रिएक्शनचं दुसरं नाव काय असतं? हायड्रोजनेशन रिएक्शन हे तुम्ही याला म्हणू शकता. चला, काय करायचं मग मला सांगा. इथून काय करायचं? इथे ऑप्शन किती लागणार आहेत मला सांगा. याला ऑप्शन किती लागतील? सॉरी, हायड्रोजन किती लागतील? 2 हायड्रोजन दिलेत का? याला 2 हायड्रोजन मिळाले. पण इथला जो ऑक्सिजन O2 बाहेर पडणार आहे त्या O2 ला बॅलन्स करण्यासाठी किती हायड्रोजनची आवश्यकता आहे आपल्याला? एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजन लागतात. तर 2 हायड्रोजनला किती हायड्रोजन लागतील? 4 लागतील ना. एक H2 बनवण्यासाठी एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजन लागतात. तर 2 ला 4 लागतील ना. हो की नाही? मग 4 हायड्रोजन इथे लागले, 2 हायड्रोजन इथे गेले, 2 इथे गेलेत ना, आणि 4 याला लागतील. तर 6 हायड्रोजन घ्यावं लागतील ना आपल्याला इथे. गेलं का डोक्यामध्ये राठोड? जातंय का? हाव नाही? हो सर. यस. इथल्या ऑक्सिजनच्या ठिकाणी 2 हायड्रोजन हवे आहेत आणि हा जो ऑक्सिजन बाहेर पडला आहे त्याला 4 हायड्रोजन हवे आहेत. तेव्हा तो H2O चे 2 मॉलिक्युल्स तयार करणार. म्हणून टोटल आपल्याला इथे 6 हायड्रोजन द्यावे लागणार. रिएक्शन कंप्लीटेड. संपलं. आपल्याला आपला कंपाऊंड मिळाला. आता याचं नाव तुम्हाला देता येतं. याचं नाव जर असं असेल तो CH3RNS2 सॉरी CH3NS2 तर तुम्ही काय करणार? याचं नाव काय लिहिणार? मिथाइल अमाइन, मिथॅनामाइन लिहिणार की नाही? चेन सिलेक्ट करा, मिथेन लिहा, हा अमाइन लिहा, एका नंबर वरती आहे. पण ए च्या समोर ई लिहित नाही, मिथॅनामाइन.
डन. सोपं आहे रे. रिॲक्ट अविपॅक पेक्षा रिॲक्शन सोपे असतात. चला, बोर झालं की सांगा बरं मला. मृदुला, मृदुला नाहीये सर ती. अरे कोण आहे मग लेक्चरला? ओके, आहे 2 लोक, ठीक आहे. हे बघा, आता पुढची रिॲक्शन आहे ती म्हणजे अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड म्हणजे अल्किल म्हणजे आर, सायनाइड म्हणजे सीएन. कोणाला काही डाऊट आहे का? अल्किल मीन्स आर, सायनाइड मीन्स सीएन. अल्किल सायनाइड. मग आता बघा, तुम्हाला जर अल्किल सायनाइड पासून कोण हवा आहे, आपल्याला असा कंपाऊंड हवा आहे बघा अल्किल सायनाइड पासून. ठीक आहे, तर अल्किल सायनाइड घ्या. आर सी, सी आणि एन मध्ये किती बॉन्ड असतात? 3 बॉन्ड असतात. लक्षात ठेवा, हा जो सीएन आपण लिहितो ना, यामध्ये 3 बॉन्ड असतात. कारण नायट्रोजनला 3 बॉन्ड लागत असतात, कार्बनला 4 बॉन्ड असतात, म्हणून एक बॉन्ड इथे ओपन असतो आणि त्याला आर अटॅच असतो, म्हणून हा अल्किल सायनाइड असा असतो. त्याला तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन पुट करा. केले? आता मला सांगा की हा सिंगल बॉन्ड ब्रेक केला मी, तर इथे किती हायड्रोजन बसतील? इथे एक हायड्रोजन आणि नायट्रोजन कडे एक हायड्रोजन बसेल ना. हा बॉन्ड ब्रेक केला तर इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. शॉर्टकट मध्ये असं होईल बघा, आर सी हायड्रोजन, हायड्रोजन एन, हायड्रोजन, हायड्रोजन. आपला कंपाऊंड संपला. CH2 NH2. याला अमाइन म्हणतो आपण, म्हणतो की नाही? म्हणतो का? हो सर. याला आपण अमाइनच म्हणतो. त्यामुळे सायनाइड पासून अमाइन जर करायचा असेल तर सिंपल आहे, तो सायनाइड आधी लिहून घ्या. कसा लिहिणार? त्यामध्ये हायड्रोजन पुट करा. किती हायड्रोजन पुट करायचे? हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर 2 हायड्रोजन आणि हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर 2 हायड्रोजन. अशा प्रकारे तुम्हाला 4 हायड्रोजन इथे लागणार. 4 हायड्रोजन पुट करा आणि तुमचं उत्तर लिहून टाका. आर सी एच एच एन एच एच. खतम. आणि कोणत्या प्रकारचा अमाइन आहे? प्रायमरी, कारण इथे NH2 आहे ना, दिसतंय का NH2? आर CH2 NH2 हा प्रायमरी अमाइन आहे. या रिएक्शनचं नाव काय आहे? या रिएक्शनला मेंडियस रिएक्शन ही म्हणतात. कोणती रिएक्शन? मेंडियस रिएक्शन. ते काय एवढं महत्वाचं नाही, काय कामाचं नाही, ते फालतू. मला वाटतं की आता तुमचं डोकं भरपूर गरम झालं असेल. आता झालं का? तर मग डोकं जरा शांत करा. आता आपण ते स्टॉप करू. आज पुन्हा लेक्चर होऊ शकतं का आपला? सांगा बरं, पुन्हा कधी घ्यायचं? होऊ शकतं कधी? सांगा. इव्हिनिंगला होऊ शकतं का? 9:30 ला घेतलं तर काही प्रॉब्लेम कोणाला? राठोड? हे बघा, मला वाटतं आपण रात्री 8 o'clock ला वगैरे घेऊ शकतो लेक्चर. मी 8 किंवा 8:30 ला. सॉरी, मी तुम्हाला 8 o'clock ला इन्फॉर्मेशन देतो. चालेल राठोड? राठोड, प्रतीक्षा आहेत का? अरे यस मग बोला.
प्रतीक्षा ठीक आहे, मी 8ला सांगतो, पण 8 लेक्चर तर होणार, मी आधी सांगतो तर नंतर बघू आपण काय करायचं. ठीक आहे.